निदा खानचं मेडिकल सर्टिफिकेट समोर आलेलं आहे. 13 एप्रिलला मुंबईतील डॉक्टरकडून तिनं हे सर्टिफिकेट घेतलेलं होतं. तपासणी न करता तिनं सर्टिफिकेट घेतल्याचा संशय व्यक्त केला जातो. सर्टिफिकेटवर गर्भवती असल्याचा उल्लेखही करण्यात आलेला आहे. तर निदा खान गर्भवती असल्याचं नाटक करते का अशा अनेक चर्चा समोर आलेल्या होत्या आणि या संदर्भातलं तिचं एक मेडिकल सर्टिफिकेट समोर आलेलं आहे. तिने तपासणी न करताच हे सर्टिफिकेट घेतल्याचा संशय आहे. सर्टिफिकेटवर गर्भवती असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. ती प्रेग्नेंट होती, अर्ली प्रेग्नन्सी होती तिची. माझ्याकडे दोनदा आली होती ती. पहिल्यांदा 11 तारीखला आली होती. घरी तपासणी केली आहे प्रेग्नन्सीची, पॉझिटिव्ह आल्या सांगितलं. नॉर्मल प्रेग्नन्सीचं ट्रीटमेंट दिले म्हणे. त्याच्यानंतर मंडेला आली ती 13 एप्रिलला सांगून की तिला प्रॉब्लेम होत आहे ट्रॅव्हलिंगमध्ये, पोट दुखते, वीकनेस आहे, गिडीनेस आहे, हे सगळं सांगून तिने सांगितलं. मला रिक्वेस्ट केलं की मला एक थोडासा लीव्ह पाहिजे. तर मी तिला 1 वीकचा लीव्ह प्रिस्क्राईब केले. तिने रिक्वेस्ट केला की ही लीव्ह वाढू शकते का, 2 आठवड्याची, नाहीतर जास्त मिळू शकते का. मी सांगितले की 1 आठवड्यानंतर मला परत येऊन दाखवा, मी असेच करणार, परत वाटलं तर परत हे एक्सटेंड करणार लीव्ह, नाहीतर नाही करणार. तेवढंच झालं. 13 एप्रिलला आली होती शेवटी ती माझ्याकडे. निदा खान हिचा अर्ज माननीय सत्र न्यायालय नाशिक रोड येथे दाखल करण्यात आलेला आहे अटकपूर्व जामिनाचा. तो न्यायालयापुढे मला वाटतं सोमवारी अंतरिम सुनावणीसाठी निघू शकतो. ती फरार नाही आहे, तिला अटक नाही केलेली अजून, किंवा अटक झालेली नाही असं म्हणू. अच्छा, फरार हा शब्द कायद्याने थोडा वेगळा आहे. बरं. तिला गर्भवती असल्याचा दावा केला जातोय, नेमकी काय वस्तुस्थिती आहे? हो, ती जवळजवळ 2ऱ्या महिन्याची गर्भवती आहे आणि तो पण एक मुद्दा आमचा अटकपूर्व जामिनामध्ये आहे.